केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक चौफेर महाराष्ट्र न्यूज। समाजातील शेवटच्या आणि अत्यंत गरजू घटकांपर्यंत पोहोचून त्यांना मायेचा आणि प्रशासनाचा आधार देणे हाच खऱ्या अर्थाने लोकसेवेचा मुख्य गाभा आहे। याची प्रचिती आज अंबड शहरात पाहायला मिळाली। शहरातील मोहन टॉकीजच्या बाजूला जुन्या वेशीजवळ एका भंगार सदृश्य जागेत अत्यंत दयनीय आणि हालाकीच्या परिस्थितीत जीवन जगत असलेल्या शर्मा कुटुंबांची व्यथा एका वृत्तवाहिनीद्वारे प्रसारित करण्यात आली होती। या संवेदनशील बातमीची दखल जालना जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी आशिमा मित्तल आणि अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण यांनी तातडीने घेतली। दिवसभराचा शासकीय दिनक्रम आटोपल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार तहसीलदार विजय चव्हाण यांनी आपल्या पथकासह आज 5 वाजता या कुटुंबाच्या निवासस्थानी जाऊन त्यांची प्रत्यक्ष भेट घेतली आणि मदतीचा हात पुढे केला। प्रशासकीय पथकाने जेव्हा या कुटुंबाची वस्तुस्थिती पाहिली तेव्हा तेथील दृश्य अत्यंत हृदयद्रावक होते। ज्या जागेला घर म्हणणेही शक्य नव्हते अशा भंगारातील साहित्यापासून बनवलेल्या तात्पुरत्या आडोशात हे कुटुंब राहत आहे। पावसाळ्याच्या दिवसात या घरात 1 ते 2 फूट पाणी साचून राहते, ज्यामुळे संपूर्ण कुटुंबाला अत्यंत हाल-अपेष्टा सहन कराव्या लागतात आणि आजारपणामध्ये दिवस काढावे लागतात। या कुटुंबात 2 बहिणी आणि एका बहिणीचा मुलगा अशा 3 व्यक्ती एकत्र राहतात। निसर्गाने या कुटुंबावर अत्यंत कठोर आघात केला आहे। यातील एका बहिणीला कुष्ठरोगाची बाधा झालेली असून त्यांच्या हातापायाला एकही बोट शिल्लक नाही, तर त्यांचा तरुण मुलगा मूक आणि बहिरा आहे। भाजीपाला विकून हे कुटुंब आपला उदरनिर्वाह चालवत होते। महसूल विभागाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या संजय गांधी निराधार योजनेचा लाभ या कुटुंबातील दोघांना मिळत होता। मात्र ज्या बहीण कुष्ठरोगामुळे अत्यंत गंभीर परिस्थितीत आहेत त्यांना आधार कार्ड नसल्यामुळे या योजनेचा लाभ मिळत नव्हता। तहसीलदार विजय चव्हाण यांनी तत्काळ आधार केंद्र धारकांशी संपर्क साधला। संबंधित महिलेकडे असलेल्या मतदान कार्डाच्या आधारे तातडीने त्यांचे आधार कार्ड काढण्याची प्रक्रिया जागी सुरू करण्यात आली आहे। हे आधार कार्ड मिळताच त्यांना दिव्यांग योजनेअंतर्गत दरमहा 2500 रुपयांची विशेष योजना मंजूर करण्यात येणार आहे। तसेच या कुटुंबाची अत्यंत बिकट अवस्था पाहून पुरवठा विभागामार्फत त्यांना तातडीने अंत्योदय रेशन योजनेचा लाभ मंजूर करून अन्नधान्याची व्यवस्था करण्यात आली। मागच्या काही दिवसांपासून या कुटुंबाचा भाजीपाला विकण्याचा हातगाडा तो पूर्णपणे खराब झाला होता। त्यामुळे आणि भाजीपाल्यासाठी भांडवल शिल्लक न राहिल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती। तहसीलदार विजय चव्हाण यांनी स्वतः या कुटुंबाशी संवाद साधून तुम्हाला नेमकी काय मदत हवी आहे अशी विचारणा केली। त्यावर त्या कुटुंबाने भाजीपाल्याच्या व्यवसायासाठी केवळ 2000 रुपयांच्या भांडवलाची मागणी केली। या संवेदनशील मागणीवर तहसीलदारांनी क्षणाचाही विलंब न करता स्वतःच्या खिशातून 5000 रुपयांची रोकड त्यांच्या स्वाधीन केली। तसेच चहा पाण्यासाठी विचारणा करणाऱ्या 3ऱ्या व्यक्तीलाही तातडीने 500 रुपये उपलब्ध करून दिले। या कुटुंबाला पुन्हा कधीही कोणाकडे हात पसरवण्याची वेळ येऊ नये आणि त्यांचा स्वाभिमान टिकावा यासाठी प्रशासनाने त्यांना भाड्याच्या गाड्याऐवजी स्वतःच्या मालकीचा एक नवा कोरा हातगाडा खरेदी करून देण्याची संपूर्ण व्यवस्था केली आहे, जेणेकरून ते आपला व्यवसाय सन्मानाने सुरू करतील। या कुटुंबाला या नरकातून कायमचे बाहेर काढण्यासाठी एक सामाजिक बांधिलकी म्हणून तहसीलदार संघटना, नायब तहसीलदार संघटना आणि महसूल संघटनेच्या वतीने नजीकच्या काळात एक पक्के शेड किंवा घर उभारून देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू करण्यात आले आहे। यासोबतच शासकीय घरकुल योजनेअंतर्गत किंवा जागेचे पट्टे वाटप करून त्यांना हक्काचे मोफत घरकुल मिळवून देता येईल का याची तांत्रिक चाचणी महसूल विभागामार्फत सुरू आहे। लवकरच या कुटुंबाचा घराचा प्रश्न कायमस्वरूपी सुटेल असे आशादायक चित्र निर्माण झाले आहे। महसूल प्रशासनाने दाखवलेल्या या आणि तत्पर भूमिकेमुळे शर्मा कुटुंबाला आपले अश्रू अनावर झाले। भावुक होत त्यांनी तहसीलदार साहेब हे आमच्यासाठी देव आहेत आणि जिल्हाधिकारी मॅडम या देवीसारख्या आमच्या पाठीशी धावून आल्या अशा शब्दात आपल्या भावना त्यांनी व्यक्त केल्या। महसूल विभागाच्या या संवेदनशील आणि व्यापक भूमिकेमुळे अंबड शहरातील सामाजिक स्तरावरून आणि नागरिकांमधून प्रशासनाविषयी अत्यंत सकारात्मक आणि कौतुकास्पद चर्चा सुरू आहे। आमचे प्रतिनिधी अंकुश गायकवाडसह कयूम तांबोळी, ब्युरो रिपोर्ट चौफेर महाराष्ट्र। ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेअर करा।